मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. पोटच्या लेकींना रात्रभर उलट टांगणाऱ्या बापाविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. नाना हैबत यमगर या निर्दयी बापाविरोधात पोटच्या मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी मुलीच्या आजोबांनी निर्दयी नाना यमगर विरोधात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे अखंड सांगली जिल्हा अक्षरशः हादरून गेलाय. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना रात्रभर उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला असून तिची 11 वर्षीय बहीण अनुजा देखील गंभीर जखमी आहे. या प्रकरणी नाना हैबत यमगर या निर्दयी बापाविरोधात पोटच्या मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आजोबांनी निर्दयी नाना यमगर विरोधात फिर्याद दिली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बनपुरी येथील मुलींवर शेजाऱ्यांनी चोरीचा संशय घेतल्याने नाना हैबत यमगर या निर्दयी बापाने काल बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले. यानंतर या निष्पाप मुली वेदनेने रात्रभर तडफडत पाणी पाणी म्हणून ओरडत राहिल्या. मात्र आई वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. तर मुलींना टांगणारे निष्ठुर आई वडील निर्धास्तपणे झोपी गेले. यानंतर काल गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली उतरवले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृत अवस्थेत आढळली तर अनुजा देखील बेशुद्ध अवस्थेत होती. यानंतर अनुजाला जखमी अवस्थेत तातडीने खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर मृत सानिकाला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र सानिका मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबियांनी मृत सानिकाचा अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र जखमी अनुजाने शुद्धीवर आल्यानंतर आम्हाला वडिलांनी हातपाय बांधून टांगले आणि मारहाण केली असे सांगितल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी तपास करून नाना हैबत यमगर या निर्दयी बापाविरोधात पोटच्या मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.